सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात गणेशोत्सव सुरू होत आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येत आहे। दरम्यान पुण्यातील गणेशोत्सवाबाबत पोलिसांकडून मंडळांना मिरवणूक, वाहतूक कोंडी याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत। तसेच नव्या मंडळाच्या परवानगीसाठी असलेल्या अटी शर्ती यांची यादी पोलिसांनी जाहीर केली आहे। यंदा गणेश मंडळाच्या मिरवणुकीत एका पथकात 50 ढोल आणि 10 ताशांना पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे। तर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी परिसरातील मैदाने, शाळा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली आहे। गेल्या वर्षी एका गणेश मंडळाच्या मिरवणुकीत एका ढोल पथकात 50 ढोल आणि 10 ताशा अशी संख्या निश्चित करण्यात आली होती। यंदा देखील तीच संख्या निश्चित करण्यात आली असून जास्तीत जास्त 3 ढोल पथकांचा समावेश गणेश मंडळांना करता येणार आहे। ती संख्या निश्चित करून पोलिसांना सांगा अशा सूचना देखील गणेश मंडळांना करण्यात आल्या आहेत। शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी पोलिसांकडून आम्हाला सकारात्मक सहकार्य मिळत असून मंडळांनी देखील पोलिसांना सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले। गणेशोत्सवाच्या काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी परिसरातील मैदाने, शाळा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी गणेश मंडळांनी पोलिसांकडे केली।